महाड तालुक्यातील सानिका किरण शिलीमकर या तरुणीचे कलाक्षेत्रात पदार्पण झाले असून नुकतेच तिच्या व्हिडिओ अल्बममधील दिल झाला येडा पिसा हे गाणे प्रदर्शित झाले आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण देशमुख कांबळे या गावातच करण्यात आले। सानिका ही ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातून असून महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील देशमुख कांबळे या गावची ती रहिवासी आहे। लहानपणापासूनच तिला कलेची प्रचंड आवड होती। तिची ही आवड पाहून प्रतिकूल परिस्थिती असूनही वडील किरण बाळकृष्ण शिलीमकर आणि आई सुप्रिया यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि तिच्या पाठिंब्यामुळेच आज सानिकाला कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवण्याची संधी प्राप्त झाली। मंगळवार 10 जून 2025 रोजी सायंकाळी देशमुख कांबळे येथील माजी आमदार कैलासवासी चंद्रकांत देशमुख सभागृहात या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला गावचे सरपंच सुनील देशमुख, माजी सरपंच अप्पासाहेब देशमुख, बंडू देशमुख, राजू कळमकर, सुनील जाधव, उपसरपंच सारिका पवार, नागेश सालेकर, सागर देशमुख, रुपेश हाटे, सदस्य लीना देशमुख, नूतन देशमुख, वैशाली मोरे तसेच समीर शिंदे, महेंद्र देशमुख, तुळशीराम भोसले, तुषार देशमुख, सुरेंद्र भोसले, संतोष देशमुख या मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढून करण्यात आली। यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले। सरपंच सुनील देशमुख, बंडू देशमुख, महेंद्र देशमुख, संतोष देशमुख आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सानिका हिचे कौतुक करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। एलोरा बार्लिक्स फिल्म या कंपनीद्वारे या गाण्याची निर्मिती करण्यात आली असून यूट्यूब या सोशल मीडिया वाहिनीवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे। कंपनीचे सर्वेसर्वा अभिषेक सकपाळ, निर्माते तन्मय रहाटे, दिग्दर्शक यश जाधव यांच्यासह या गाण्याच्या निर्मितीमध्ये सहभागी सलोनी सावंत, जयेश लिमकर, जयेश शिंदे, गौरव मडवी, यश गुप्ता, अथर्व जाधव, रोहन भोईर, शुभम झांजे या सर्व कलाकारांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला। गाण्याचे प्रदर्शन होताच उपस्थित सर्वांच्या वतीने सानिका आणि तिच्या परिवाराचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी सानिकासह यातील अन्य कलाकार आणि तिच्या परिवाराने आपल्या भावना व्यक्त केल्या। म्हणजे खूप ह्याच्यामध्ये अशी आवड होती की म्हणजे ह्याच्यामध्ये हे करायची, पण आम्ही कधी म्हणजे लक्ष नव्हतं दिलं एवढं तिच्याकडं। पण नंतर तिच्या पप्पांनी म्हणजे लय सहकार्य तिला केलेलं आहे आणि तिला पण खूप आवड आहे ह्याच्यामध्ये करायची आणि ह्याच्या पुढे जरी ती आता करायला लागली तरी आम्ही तिला सहकार्य दोघं जण करू। ॲक्च्युली खरं गेलं तर माझे मम्मी पप्पा मला खूप सपोर्ट करतात ह्या गोष्टीमध्ये। म्हणजे तुला जे हवं ते तू कर आणि गावातले सुद्धा जे आहेत काय काय ते खूप सपोर्ट करतात आणि घरातले सुद्धा खूप सपोर्ट करतात। हे माझं फर्स्ट सॉन्ग आहे, तर मी पहिल्यांदा हे सॉन्ग केलंय, तर मला खूप भारी वाटतंय, पण मला आता काही सुचत नाही आहे ॲक्च्युली। तर मी एवढंच बोलेल की माझं दिल झालं येडा पिसा हे सॉन्ग एलोरा बार्लिक्स ह्या यूट्यूब चॅनलवर आत्ता लॉन्चिंग झालेलं आहे, म्हणजे केलेलं आहे। तर मी सगळ्यांना एवढंच बोलेल की ते शेअर करा, जास्त लोकांनी बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सॉन्ग कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा। सांगायला आनंद वाटेल की आज मी महाडमध्ये येऊन सानिकाच्या गावामध्ये शूट करून एवढं चांगलं वाटतंय की आज मला गावातल्या लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद भेटलाय आणि मी पहिल्यांदा बोलेल की मी महाडमध्ये शूट केलेलं आहे। माझी गाणी सगळी कोकणामध्ये शूट होतात, पण मी आज पहिल्यांदा महाडमध्ये शूट केलंय आणि मला खूप चांगलं वाटतंय की आज महाडमधल्या सानिका शिलीमकर नी जे चांगलं ऍक्टिंग केलंय त्याच्यातनं मला चांगला प्रतिसाद पण भेटलाय आणि खूप मला आनंद वाटतो की हे गाणं खूप चांगलं व्हायरल होईल की मला खूप अपेक्षा आहे। नमस्कार मंडळी, मी यश जाधव। आपण जे हे गाणं बघतोय दिल झाला येडा पिसा या गाण्याचं मी डिरेक्टर आहे आणि याच्या आधी पण मी भरपूर गाणे डिरेक्ट केलेले आहेत, पण या गाण्याचं विशेष असं सांगतो की जेवढे मी आज आधीपर्यंत गाणे डिरेक्ट केले होते त्याच्यातलं मला स्वतःला आवडलेलं गाणं जे सानिकाने त्याच्यामध्ये काम केलं आणि खूप चांगलं काम केलं सानिकाने। आणि जसे आधीच्या आपल्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं तसं या गाण्याला सुद्धा प्रेम द्या आणि खूप काम केलं आणि खूप चांगलं काम केलं सानिकाने। आणि जसे आधीच्या आपल्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं तसं या गाण्याला सुद्धा प्रेम द्या आणि खूप आनंदाचा दिवस आहे आज आपण महाड गावामध्ये आलो आणि तिथल्या लोकांचा जे प्रेमळ स्वभाव आहे आणि त्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी चांगल्या गाण्याला आपला प्रतिसाद दिला, तर त्यांचे पण सगळ्यांचे आभार मानतो आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या। बस, धन्यवाद।